हीरो तिलक वर्मा की ये इनिंग हमेशा हमेशा के लिए ठहर जाएगी। ये सिर्फ एक टाइटल की जीत नहीं है, ये ऐलान है कि आज इंडिया और पाकिस्तान का तर काल जो आहे ना तो एवढा खतरनाक पाऊस झाला। रात्री 2-3 वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि सकाळी पण जे आहे ते 6 ते 7 जे आहे ते पाऊस झाला। आता वातावरण पण एकदम पावसाचं झालं आहे। आज पण पाऊस सांगितला आहे आणि आज एक सकाळी उठल्या एक मेसेज आला आपल्याला। एक सेकंड, हा मेसेज बघा। डायरेक्ट एवढं लाईट बिल आलं आहे, डायरेक्ट खतरनाकवाला। तर आता हे लाईट बिलचं पण प्रॉब्लेम चालू होते मागच्या 3-4 महिन्यापासून। तर या महिन्यामध्ये थोडं जास्तच लाईट बिल आलं, थोडं नाही बरंच आलं आहे लाईट बिल। पण हे जे आहे हे 2 महिन्यांचं मिळून आहे लाईट, आणि यामध्ये म्हणजे टोटल 3 महिन्यांचं मिळून हे लाईट बिल आहे। तर याच्या पुढच्या महिन्यापासून जे आहे ते रेडिओस व्हायला लागेल मग आपल्या याच्यामधनं बरं सारं। तर मी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पण लॉग इन करून पाहिलं होतं। मीटर नंबर चेंज झाला आहे आणि बाकीची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली। तर आता फक्त आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं आहे की जे मागच्या 3-4 महिन्यापासून जे जास्त आलं आहे रेडिंग ते कमी करायसाठी। तर त्यासाठीच उद्या आपल्याला एखाद्या वेळेस महावितरणमध्ये जावं लागेल। तर ॲप्लिकेशन वगैरे तिथं द्यावं लागेल। तर एका जणाचा नंबर आहे तिथल्या, त्याला फोन करून विचारेल मी पहिले की काय काय प्रोसेस आहे काय काय नाही। मग त्याच्यानंतरच मी तिथे जाईल। लेट्स सी बघू काय होतं। तर आता 11:15 झालेत आणि आज रविवार असल्यामुळे आज काही काम नाही आहे, लॉग इन नाही आहे। तर डेटा जो आहे तो मला सगळा ट्रान्सफर करायचा आहे लॅपटॉपमधला हार्ड डिस्कमध्ये, कारण की लॅपटॉप पूर्ण ऑलमोस्ट फक्त 10-15 GBच रिकामा बाकी। तर त्याला पण मला ट्रान्सफर करायचं आहे पूर्ण। तर आता त्याचीच तयारी चालेल पूर्ण। हे माझं होलीलँडचं माईक, हा माझा कम्प्युटर आहे। ह्या 2 हार्ड डिस्क आहे। एक ऑलरेडी फुल आहे 2 TBची आहे आणि दुसरी जी आहे ती आहे 1 TBची। तर आता डेटा ट्रान्सफर करू पटकन। तर इकडच्या लॅपटॉपमधनं डेटा जो आहे तो पहिले हार्ड डिस्कमध्ये टाकला। हार्ड डिस्कमधनं जे आहे ते आता ज्या इथे डेटा टाकणं चालू आहे। ऑलमोस्ट हे काय ओके 300 GB डेटा आहे आणि ऑलरेडी यामध्ये स्पेस जो आहे तो पण बऱ्यापैकी आहे। यामध्ये 300 GB याच्यामध्ये जाईल, याच्यामध्ये 61 GB फ्री आहे आणि याच्यामध्ये 82 GB फ्री आहे। तर आहे स्पेस आहे बऱ्यापैकी आपल्याकडे, त्यामुळे यातला डेटा यामध्ये, त्यामुळे ही जी आहे हार्ड डिस्क रिकामी होऊन जाईल थोडी तरी ॲटलिस्ट। भरलेली आहे 1.5 TB भरलेली ऑलरेडी तिथं। तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी इथे ग्राउंडवर आलो होतो। मग मी बघू शकता इथे कोणीच नाही आहे, मागच्या साईडला बाकीचे सगळे लोक आहेत आणि आता इथे बरेच लोक जे आहेत त्या हे जे ग्राउंड आहे हे बनायची वाट बघत आहे, कारण की बऱ्याच दिवसापासून आहे याचं काम चालू आहे। आणि आता मी इथे 2-3 राऊंड मारेल आणि त्याच्यानंतर घरी जाईल, कारण की पावसाचा पण अंदाजा आहे आणि पुढच्या 1-2 तासामध्ये खूप जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे। तर हे आहे छत्रपती संभाजीनगरमधलं ग्राउंड। इथून असं वाईड अँगलमध्ये बघितलं तर एकदम असं फुल फ्रेम वाटतं की एकदम दुसऱ्या सिटीमध्ये आहे असं वाटतं इथं, कारण की तिकडे बिल्डिंग्स वगैरे, इथे ग्राउंड, तिकडे झाडं, असं एकदम वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं इथे आलं। भाई इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच चालू आहे आता आणि इंडियाचे 70वर 3 विकेट, पहिले तर 20वर 3 विकेट होते। आता तिलक वर्मा आणि संजू सॅमसन
जे दोघं आहेत ते मस्त खेळत आहेत. 11 ओव्हर झाले आहेत पण, आणि 147 रन टू विन आहे. मस्त मॅच चालू आहे, इंटरेस्टिंग मॅच चालू आहे. सोच आक्रमक हमेशा बड़ा शॉट लगाने का स्लॉट स्वीप, बैट पे लगी गेंद, कोई रन नहीं. इंटरेस्टिंग मैच चालू है खूप. जब बीट हुई उसके बाद बना लिया लगता है संजू सैमसन नजर आ रहा है. कोशिश कर रहे हैं कि गेम को यहाँ करीब लेके आए, क्योंकि ये जो फॉर्मेट है ना, आपको अंत तक लेके नहीं जाना, आपको ये गेम पहले ही खत्म करनी है, ये सोच होनी चाहिए. बढ़िया शॉट, बढ़िया फील्डिंग, रन बचाया, 2 डॉट बॉल. ये बहुत अच्छी फील्डिंग है. सलमान आगा की कैप्टन. मस्त मैच चालू, मस्त फील्डिंग एकदम. फुल गेंद थी, टाइमिंग बढ़िया थी. इरफान यहाँ पे सेट बल्लेबाज जब 2 डॉट बॉल खेल लेते हैं तब अक्सर एक बड़ा शॉट नजर आता है. बातचीत हो रही है दोनों के बीच में. तिलक वर्मा जरूर कहेंगे उन्हें समय लीजिए, लंबी पारी खेलनी है हमें. हाँ, क्योंकि मुझे लगता है आपके पास 13-14 ओवर तक टाइम है, ये लेंथ में बदलाव कर सकते. सही मयूद दबाव बना के रखा है. 3 डॉट बॉल्स, पहली गेंद पे सिंगल आया, उसके बाद वो जो दृश्य थे ना, सबके हाथ जुड़े थे, प्रार्थना कर रहे, मंत्र जप रहे. ये भावना डेंजर मैच चालू है, डेंजर भारतीय फैन की भावना है. संजू सैमसन और तिलक वर्मा के साथ बहुत सारे फैन बल्लेबाजी कर रहे हैं. ये बड़ा शॉट, बल्ले के बीचों बीच ये गेंद लगी है, पूरे 6 रन. संजू सैमसन, वैसे कहते हैं संजू मोहनलाल सैमसन, बिल्कुल मोहनलाल के अंदाज में छक्का मारा है. 3 डॉट बॉल, ऐसे लग रहा था कि प्रेशर बढ़ रहा है, लेकिन संजू पे नहीं. प्रेशर थे सयम आयुब पे. छोटी गेंद, तैयार थे संजू सैमसन, पूरे ताकत के साथ 85 मीटर का छक्का. खतरनाक, एकदम खतरनाक. प्रार्थनाएं चल रही है भारतीय फैंस की. संजू सैमसन क्या सोच रहे हैं? बैकफुट पे वो दूर वाली लेंथ पे छक्का लगाए, क्या सही मयूर? पाकिस्तानची नंतर सगळे असे काबर करतात, एक 6 झाल्यानंतर मॅच थोडे हारले. शॉट की तरफ जा सकते हैं. मॅच हारल्यानंतर तुम्ही असं करत जा, एक 6 मारल्यानंतर लगेच असं करायला चालू करता तुम्ही. फिर से चल पड़ी है आज मस्त मस्त. हुनर की हवा. एशिया कप का 1 रन चाहिए भारत. 3 बॉल मध्ये 1 रन, 3 बॉल मध्ये 1 रन. यस, जीत गई भारत आज एशिया कप. हमारी हंसी मिटाने की चाहत में न जाने कितनों के वजूद मिट गए. हमसे जो टकराएगा चूर चूर हो जाएगा. टीवी वर्ल्ड एशिया कप 2025 का खिताब जीत लिया है भारत ने. क्रिकेट के इतिहास की नदी बहती रहेगी, लेकिन भारत की ये जीत, इस जीत के